नमस्कार. आज मी तुम्हाला या वर्षीच्या ग्रहणांविषयी, ग्रहणांच्या तारखा आणि कधी कुठलं ग्रहण येणार आहे, कुठलं भारतामध्ये दिसणार आहे याविषयी थोडक्यात माहिती सांगणार आहे. या वर्षी म्हणजे 2026ला एकूण 4 ग्रहणं लागणार आहे. त्यातली 2 चंद्रग्रहणं आहेत आणि 2 सूर्यग्रहणं आहेत. सूर्यग्रहणांपैकी पहिलं सूर्यग्रहण जे आहे हे पुढच्या महिन्यात म्हणजे 17 फेब्रुवारीला लागणार आहे. हे सूर्यग्रहण भारतातून दिसणार नाही म्हणून भारतात मान्य नाहीये. दुसरं सूर्यग्रहण हे 12 ऑगस्टला लागणार आहे, ऑगस्ट महिन्यात. हे देखील भारतातून दिसणार नाही. 2 चंद्रग्रहणं देखील यावर्षी लागणार आहेत. त्यातलं पहिलं चंद्रग्रहण जे आहे हे 3 मार्चला म्हणजेच धुलिवंदना दिवशी लागणार आहे आणि हे चंद्रग्रहण भारतातून दिसणार असल्यामुळे हे चंद्रग्रहण भारतामध्ये आध्यात्मिक, धार्मिक आणि ज्योतिषशास्त्रीय दृष्ट्या मान्य होणार आहे. याचप्रमाणे दुसरं चंद्रग्रहण जे आहे हे 28 ऑगस्टला म्हणजे रक्षाबंधना दिवशी लागणार आहे. हे चंद्रग्रहण भारतामधून दिसणार नसल्यामुळे हे ग्रहण भारतामध्ये मान्य होणार नाही. एकूणच काय तर 4 ग्रहणांपैकी 2 सूर्यग्रहण आहेत, 2 चंद्रग्रहण आहेत. त्यापैकी फक्त 3 मार्चचं जे धुलिवंदना दिवशी लागणार आहे तेच ग्रहण भारतातून दिसणार असल्यामुळे यावर्षी फक्त हेच ग्रहण भारतामधून मान्य होणार आहे. हिंदू दिनदर्शिकेप्रमाणे फक्त हेच ग्रहण आपल्याकडे मान्य होणार आहे, आपल्याकडे दिसणार आहे. आशा करते ही माहिती तुम्हाला आवडली असेल. या माहितीविषयी सविस्तर व्हिडिओ नॉलेज बास्केट इंडिया या यूट्यूब चॅनलवर पब्लिश झालेला आहे, तो देखील तुम्ही नक्की बघा. चला तर मग पुन्हा एकदा भेटूया नवीन व्हिडिओसह. टिल देन स्टे हॅपी, स्टे हेल्दी अँड स्टे कनेक्टेड विथ नॉलेज बास्केट इंडिया. थँक्यू.